मधून बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज 100 दिवस पूर्ण झालेत। अजूनही या हत्या प्रकरणातला आरोपी कृष्ण आंधळे पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये। पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून सर्व आरोपींविरोधात भक्कम पुरावे हाती लागलेत। संतोष देशमुख यांना मारतानाचे, त्यांच्या अमानुष अत्याचार करतानाचे फोटो समोर आले। आरोपीने ज्या क्रूरतेने देशमुखांची हत्या केली ते फोटो पाहून अवघा महाराष्ट्र सुन्न झाला होता। विधानसभेत या प्रकरणाचे पडसाद देखील उमटले, पण आता पुन्हा हे प्रकरण शांत झालंय। आरोपी अटकेत असले तरी अद्याप देशमुख कुटुंबाला न्याय मिळालेला नाहीये। आरोपींना फाशी द्या अशी मागणी घेऊन अजूनही कुटुंब सरकारकडे आणि कोर्टाकडे डोळे लावून बसलंय। समाजातल्या प्रत्येक घटकांनी ज्यांनी संतोष अण्णाला जवळून पाहिलं, संतोष अण्णाची हत्या ज्यांनी जवळून पाहिली आणि ज्यांनी हे दुःख केवळ कुटुंबाचं न समजता स्वतःच समजलं आणि खूप मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरले, कुटुंबाला भेटायला आले, सांत्वन केलं। परंतु याहीपेक्षा मी असं बोलेल की खूप मोठ्या प्रमाणात लोक ज्या जागेवर आहेत त्या जागेवरून सुद्धा त्यांना काय योगदान देता आलं किंवा काय योगदान दिलं हे मात्र न विसरण्यासारखं आहे। जिथं आहे तिथून सुद्धा प्रत्येक भावना, प्रत्येक सपोर्ट आणि प्रत्येक या न्यायाच्या लढाईमध्ये जे लढत होते त्या प्रत्येकाला त्या घटकाने एक समर्थ साथ आतापर्यंत दिलेली आहे। यापुढेही ते सगळ्या तशाच पद्धतीने देतील आणि न्यायाची लढाई जिंकताना ह्या सर्वांचं जे योगदान असेल 100 दिवसातलं ते खूप मोठं असेल आणि ते कधी न विसरणारं असेल। खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी न्यायाच्या विरोधात आवाज उठवला आणि न्यायाची मागणी केली।